Good morning students. Today we are going to learn the remaining part of our tense lesson. In today's part we are going to learn about the simple past tense. आजच्या तासिकेमध्ये आपण simple past tense बद्दल माहिती घेणार आहोत as well as past continuous tense. Okay? Now look here. Read the sentences given in the two columns. Okay? Here are two columns. इथे दोन columns दिलेले आहेत. ओके फर्स्ट कॉलम मध्ये दिलेले आहेत प्रेझेंट टेन्स आणि सेकंड कॉलम मध्ये दिलेला आहे पास्ट टेन्स. ओके लुक हियर इज द टू कॉलम्स. इथे किती आहेत दोन कॉलम दिलेले आहेत आणि या कॉलम मधले सेंटेन्स आपल्याला काय करायचे सुरुवातीला रीड करून घ्यायचे आहेत. ओके नाउ लुक हियर द फर्स्ट वन रामा इज प्रेझेंट टुडे. रामा इज प्रेझेंट टुडे. This related with present tense. हे बघा present tense शी related आहे. Next, Rama was absent yesterday. Rama was absent yesterday. Next, it rains here every day. It rains every day. इथे रोजच पाऊस होतो किंवा पडतो. Okay? It rained hard last night. ओके आता हे पास्टचं टेन्स आहे. V2 आहे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. ओके नाउ लुक हियर करीम विजिट्स अस डेली. ओके आता करीम इट इज प्रॉपर नाउन आहे. ओके विजिट्स अस डेली. आता या ठिकाणी आलेले हे प्रेझेंट फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट सिंपल प्रेझेंट मध्ये आलेले करीम विजिटेड अस लास्ट नाईट. आता इथे पहिल्या याच्यात होतं वॉज आणि इकडे होतं इज बघा आणि इथे आहे रेन्स आणि इथे आहे रेन. पण क्रियापदाचे फॉर्म्स कसे होतात चेंज होतात. प्रेझेंट मध्ये वेगळं असतो आणि पास्ट मध्ये वेगळं असतो. ओके नाउ लुक हियर वी यूज द सिंपल पास्ट टेन्स फॉर एन ऍक्शन कंप्लीटेड ऍट सम टाइम इन द पास्ट. आपण कशासाठी वापरतो सिंपल पास्ट टेन्स. वी यूज म्हणजे वापर करणे. वी यूज सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ फॉर एन ऍक्शन अशा क्रियेसाठी फॉर एन ऍक्शन कंप्लीटेड ऍट सम टाइम इन द पास्ट म्हणजे कंप्लीट झालेली ऍक्शन ही पास्ट मध्ये त्या ऍक्शन साठी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच काय साधा भूतकाळ. ओके वी टॉक और थिंक अबाउट ए डेफिनेट टाइम इन द पास्ट आणि आपण त्यावेळेस काय करतो जो डेफिनेट टाइम आहे. डेफिनेट म्हणजे काय निश्चित असा. डेफिनेट म्हणजे काय निश्चित असा जो टाइम आहे त्याविषयी आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण काय करतो सिंपल पास्ट टेन्स यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल बघा एक्झाम्पल येस्टरडे या ठिकाणी आलेलं बघा एक्झाम्पल मध्ये येस्टरडे आलेला आहे आणि येस्टरडे म्हणजे काल. डेफिनेट निश्चित टाइम आहे या ठिकाणी आलेलं येस्टरडे. हा कुठला टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. टू बी चा फॉर्म आलेला आहे. ओके नेक्स्ट ऍट 7:30. ऍट 7:30 आता 7:30 वाजता. लास्ट मंडे बघा मागील सोमवार आता जो गेलेला आहे लास्ट मंडे सिंपल पास्ट मध्ये आहे. ओके लास्ट मंथ म्हणजे टाइम कसा आहे आपला डेफिनेट आहे निश्चित आहे इन द पास्ट आणि तो कसा आहे पास्ट मधला आहे भूतकाळामधला आहे. इन 2003 ओके दिस इंडिकेट्स द पास्ट टेन्स आणि ते काय करतात भूतकाळ दर्शवतात. ओके फॉर एक्झाम्पल आय सॉ द मूवी लास्ट संडे. एक्झाम्पल बघायचे सिंपल पास्ट टेन्सचे. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला. ओके नाउ लुक हियर सिंपल पास्ट टेन्स. Simple past tense का formula we can write here. Okay, subject plus V2 plus O. Subject plus V2 O. हा काय आहे simple past tense चा फॉर्म्युला आहे. Simple past tense म्हणजे काय साधा भूतकाळ. आता साध्या भूतकाळाचे हे काय आहे सूत्र आहे त्याला आपण काय म्हणतो फॉर्म्युला म्हणतो. V2 म्हणजे काय क्रियापदाचं दुसरं रूप आता या ठिकाणी आलेलं आहे. ओके नाउ रेन या ठिकाणी आले विजिटेड हे वॉज हे सुद्धा काय V2 च आहे. ओके बी चं फॉर्म. नेक्स्ट नाउ लुक हियर
is first example. I saw the movie last Sunday. आता या ठिकाणी आलेलं last Sunday इंडिकेट काय करतं? पास्ट टेन्स इंडिकेट करतं. या ठिकाणी आलेलं बघा subject plus V2. सी चं सेकंड फॉर्म आहे. सी हे वर्ब आहे, क्रियापद आहे. सी म्हणजे पाहणे आणि याचे सेकंड फॉर्म आहे सॉ. ओके, आय सॉ द मूवी. मी पाहिला. काय पाहिला? द मूवी. मूवी म्हणजे चित्रपट. लास्ट संडे. आणि कधी पाहिला? लास्ट संडेला, मागील रविवारी. ओके, वी विजिटेड कुतुब मिनार इन 2002. आम्ही कुतुब मिनारला विजिट केलेली आहे. कधी केलेली आहे? वी विजिटेड कुतुब मिनार इन 2002 मध्ये. ओके, नाउ नेक्स्ट. सचिन स्कोर्ड ए सेंचुरी इन द लास्ट मॅच. बघा आता सचिनने स्कोर केलेला आहे. V2 आलेले, सब्जेक्ट V2 आणि ऑब्जेक्ट ए सेंचुरी इन लास्ट मॅच. आता लास्ट मॅच इंडिकेट काय करतं? पास्ट टेन्स. किंवा या ठिकाणी आलेलं क्रियापदाचं दुसरं रूप हे इंडिकेट करतं सिंपल पास्ट टेन्स. ज्या वेळेस सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट असतं तो काळ असतो आपला साधा भूतकाळ, सिंपल पास्ट टेन्स. त्यालाच आपण काय म्हणतो? सिंपल पास्ट टेन्स. नाउ लुक हियर, हियर इज अनदर एक्झाम्पल. I bought this camera in Bangalore. ओके, I bought. आता bring चं सेकंड फॉर्म आहे बघा. bring म्हणजे ओके, I bought. सॉरी, या ठिकाणी bought आहे, बाय. आता बाय आहे, BUY. बाय म्हणजे काय? विकत घेणे. आणि bring चं brought ते वेगळं आहे. या ठिकाणी आलेलं bought आहे. bought म्हणजे काय? बाय चं सेकंड फॉर्म, BUY. ओके, आणि जर हे bring घेतलं असतं, ब्रिंग चं ब्रॉट होतं आणि बाय चं बॉट होतं. हे V2 फॉर्म आहे. आय बॉट दिस कॅमेरा इन बेंगलोर. ओके, आता बाय म्हणजे विकत घेणे. मी विकत घेतलेला आहे. कुठं घेतलेला आहे? इन बेंगलोर. ओके, आता बाय चं V2 फॉर्म, सब्जेक्ट V2 फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आलेला आहे दिस कॅमेरा. ओके, याच्यापूर्वी आलेला आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोन ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे बघा, धिस म्हणजे हा. ओके, आता या कॅमेराला मॉडिफाय करण्याचं काम किंवा डिस्क्राइब करण्याचं काम हे धिस करतात. ओके, वी विल डिस्कस इट लेटर ऑन, बट अंडरस्टँड इट हियर. ओके, इट इज द सिंपल पास्ट टेन्स. ओके, हे कशाचं टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, आणि नंतर कॉम्प्लिमेंट किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारे वर्ड सुद्धा तुम्ही यूज करू शकता. या ठिकाणी आलेलं जे बॉट आहे ते बायचं सेकंड फॉर्म आहे. बाय म्हणजे विकत घेणे, ब्रिंग म्हणजे आणणे. ओके, या ठिकाणी आपला अप्रोप्रिएट किंवा करेक्ट असणारं हे आहे. ओके, हे नाही. ओके, नाउ लुक हियर, एक्सरसाइज नंबर 6. Below is a story of the thirsty crow. Fill in the blanks with the verbs in the box. Use the simple past tense. कुठला टेन्स ओळखायचा आपल्याला? कोणता टेन्स यूज करायचा आहे? सिंपल पास्ट टेन्स. ओके, now look here. Okay, fill in the blanks with verbs in the box. Use the simple past tense. आपल्याला कुठला टेन्स वापरायचा आहे? सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे, साधा भूतकाळ वापरायचा आहे. ओके, वर्ब्स दिलेले आहेत. बी, ड्रॉप, सी, पिक, फ्लाय, ड्रिंक आणि राईस. ओके, हियर इज वन शॉर्ट स्टोरी. आता इथे कसं एक शॉर्ट स्टोरी दिलेली आहे, ती आपल्याला विथ द हेल्प ऑफ दिस वर्ब्स वी हॅव टू कंप्लीट दॅट. ओके, नाउ लुक हियर. A thirsty crow was flying around in a search of water. Okay, this story related with a thirsty crow. Thirsty म्हणजे काय? तहानलेल्या कावळ्या संदर्भात आहे. Okay, first we read this all story and then we will fill some verbs. Okay, a thirsty crow was flying around in a search of water. It dashed a pot near a house. Okay, there dashed some water at the bottom of the pot. The crow's beak did not reach the bottom. It dashed up some small stones and dashed them on by them one by one into the pot.
then the water dash and was near the top of the pot. The crow dash the water and the away. Okay, it is very short story. You can easily complete it. Okay, with the help of this given verbs. Okay, now तुम्ही ही जी स्टोरी आहे ती कंप्लीट करू शकता दिलेल्या वर्ब्स नुसार. ओके, नाउ लुक हियर, वी कॅन फिल सम वर्ब्स ॲज पर द सेंटेन्स मीनिंग. वाक्याच्या अर्थानुसार आपण वर्ब्स कंप्लीट करूया. ए थर्स्टी क्रो वॉज फ्लाइंग अराउंड इन सर्च ऑफ वॉटर. ओके, सर्च ऑफ वॉटर मध्ये जात आहे. इट, आता आपलं पहिलं वर्ब येणार. आता सीचं सेकंड फॉर्म काय असणार आहे? सॉ. SAW, सॉ. ओके, इट सॉ ए पॉट नियर ए हाऊस. आता ते थर्स्टी कावळ्याने, तहानलेल्या कावळ्याने काय पाहिलेलं आहे? एक पॉट पाहिलेला आहे, एक भांड पाहिलेले एका घराच्या शेजारी. ओके, आता या ठिकाणी आपण सी हे वर्बचं बेस फॉर्म आहे, त्याचं आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचंय. कारण इथे सांगितले की आपल्याला सिंपल पास्ट टेन्स यूज करा आणि सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे आपला सब्जेक्ट प्लस V2 प्लस O. सब्जेक्ट प्लस V2 प्लस O हा फॉर्म्युला आहे आणि इट हे या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. कशासाठी वापरलेला आहे? या थर्स्टी क्रो साठी म्हणून वापरलेला आहे इट. ओके, एनिमल साठी वापरलेले. त्यानंतर या सी चा सेकंड फॉर्म आहे सॉ. इट सॉ ए पॉट नियर ए हाऊस. नेक्स्ट, देयर dash some water at the bottom of the pot. आता आपल्याला सेकंड वर्ब यूज करायचा आहे. या ठिकाणी असलेलं बी. बी हे काय आहे? प्रेझेंट फॉर्म आहे आणि त्याचं पास्ट फॉर्म होतं वॉज. ओके, बी वॉज बीन क्रियापदाचे फॉर्म आहेत. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म. बी प्रेझेंट मध्ये असणार आहे आपलं आणि त्याच्यानंतर वॉज हे पास्ट मध्ये. देयर वॉज सम वॉटर ॲट द बॉटम ऑफ द पॉट. द crow's beak did not reach the bottom. It, आता आपल्याला थर्ड वर्ब या ठिकाणी ऍड करायचा आणि ते आहे पिक. आता पिकचं सेकंड फॉर्म V2 फॉर्म आपल्याला यूज करायचा आणि ते आहे पिक. ओके, पिक्ड अप सम स्मॉल स्टोन्स. त्या कावळ्याने, तहानलेल्या कावळ्याने काय केलं की ते छोटे छोटे असे स्टोन्स उचलले त्याच्या चोचीमध्ये. ओके, अँड आता नेक्स्ट वर्ब आपल्याला यूज करायचं या ठिकाणी ड्रॉप. ओके, कुठलं वर्ब आपण यूज करणार आहोत? ड्रॉप. ड्रॉप म्हणजे खाली टाकणे त्याच्यामध्ये. ओके, अँड ड्रॉप. ड्रॉप देम. देम म्हणजे कोण? हे स्टोन्स. या स्टोन्सला काय केलेले? ड्रॉप केलेलं आहे वन बाय वन. ओके, एक 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 काय केलेले त्यांनी? ड्रॉप केलेले इनटू द पॉट. त्या पॉट मध्ये, त्या भांड्यामध्ये त्यांनी एक एक असे स्टोन्स काय केलेले? ड्रॉप केलेले आहेत. सॉरी, हे सेकंड फॉर्म आहे ड्रॉपचं. ओके, नेक्स्ट, देन द वॉटर डॅश अँड वॉज नियर द टॉप ऑफ द पॉट. आता या ठिकाणी बघा, राईस हा आपला काय वर्ब आहे, एक फर्स्ट फॉर्म आहे, बेस फॉर्म. तर याचा आपल्याला काय करायचंय की V2 फॉर्म राईस रोज. ओके, हे काय आहे? आपलं सेकंड फॉर्म आहे. राईसचं काय आहे? रोज. लक्षात असू द्या, या ठिकाणी रोज हे काय फ्लावर म्हणून आलेलं नाहीये. तर या ठिकाणी राईस या वर्बचं सेकंड फॉर्म म्हणून आलेलं आहे. हे काय? वर्बचं सेकंड फॉर्म V2 फॉर्म आहे. लक्षात असू द्या, हे काय? V2 फॉर्म म्हणून आलेला आहे वर्बचं सेकंड. देन द वॉटर रोज. रोज म्हणजे वर येणे, राईस आपण म्हणतो ना राईस. ओके, रायझन हे थर्ड फॉर्म आहे. देन द वॉटर रोज अँड वॉज नियर द टॉप ऑफ पॉट. आता पॉटच्या वर आलेले आहे पाणी. ओके, रोज. द क्रो डॅश द वॉटर. आणि क्रोने काय केलेलं आहे? आता आपल्याला पुढचं वर्ब घ्यायचं आहे, ते आहे ड्रिंक. आता ड्रिंकचं सेकंड फॉर्म घ्यायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हे झालं आपलं फिफ्थ. ओके, हे होतं आपलं फिफ्थ नंबरचं. ओके, नेक्स्ट 6 नंबरचं आहे आपलं. हे घेतलं आपण ड्रिंक. ड्रिंकचं ड्रँक. ओके, ड्रँक. ओके, the crow drank the water and flies flew. Flew, flew out. In this way,
you can complete this story. Okay, I hope you can easily understand this story. Okay, once again repeat this story. Okay, after me. A thirsty crow was flying around in search of water. It saw a pot near a house. There was some water at bottom of the pot. The crow's beak did not reach the bottom. It picked up some small stones and dropped them one by one into the pot. Then the water rose and was near the top of the pot. The crow drank the water and flew away. Okay, in this way we can complete this story. I hope you can easily understand this story. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.